सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर बसच्या चाकाखाली येऊन सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थींचा दुर्दैवी मृत्यू झाला। शहरातील जय मातृभूमी व्यायाममंडळाच्या समोर 10:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। अपघातात एसटीचे मागील चाक तरुणीच्या डोक्यावरून गेल्याने शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला। अपघातात शर्वरी राजकुमार कुलकर्णी व 21 राहणार हरिपूर या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। मयत शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात BCAचे शिक्षण घेत होती। सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई जमखंडी बसला तिची दुचाकी घासली। यामध्ये मागील चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला। घटनेनंतर काही अंतरावर जाऊन बस थांबली। घटनेनंतर शर्वरी हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दुर्दैवी शर्वरी हिचे वडील वारले आहेत। तिची आई आणि बहिणीसोबत ती हरिपूर येथे राहत होती।